तर लोकशाहीमध्ये कुणालाही कुठेही जाण्याचा अधिकार आहे. नितीन गडकरी यांच्या वक्तव्यावर अजित पवार यांनी काल प्रतिक्रिया दिली होती. कुणालाही कुठे जाण्याचा अधिकार संविधानानं दिलाय असंही अजित पवार म्हणाले. गडकरी नेहमी खरं आणि योग्यच बोलतात असं यावेळेला सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. तर दरम्यान आज कोण कुठल्या पक्षात जाईल काही सांगता येत नाही. सध्याच्या राजकीय परिस्थितीवरनं नितीन गडकरी यांच्या कानपिचक्या फक्त संधी साधू हेच राजकारणातलं सूत्र बनलंय अशी खंतही गडकरींनी व्यक्त केली होती. आणि विचाराचा काय संबंध आहे? राजकीय पक्षाचा संबंध निवडणूक जिंकण्याशी असतो. बाकी त्या दृष्टीने ते विचार करतात. देशामध्ये विचार भिन्नतेपेक्षा विचार शून्यता ही सगळ्या क्षेत्रातली समस्या आहे. आज दुर्दैवाने नायदर रायटिस्ट नॉर लेफ्टिस्ट वी आर नोन अपॉर्च्युनिस्ट हे राजकारणातलं सूत्र आहे. कोण कोणा पार्टीत केव्हा येतात, केव्हा घुसतात, केव्हा बाहेर निघतात, कुठे जातात हे कोणीच सांगू शकत नाही. नितीन गडकरी काल म्हटले की कोण कुठल्या पक्षात सध्या जाईल तो त्यांचा अधिकार आहे. आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे. जसं तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही आज एक चॅनलला सामला असला तर उद्या मठाला जाल, परवा ईटीव्हीला जाल, तेरवा लोकशाहीला जाल, मग TV9ला जाल. असं कसं चालतं? आम्ही काही बोलतो का रे तू इकडं का गेलं का तिकडं गेला? तुम्हाला बरं वाटलं तुम्ही गेला, तो तुमचा अधिकार आहे, संविधानाने तुम्हाला दिलेला आहे. ह्याच्यामध्ये चुकीचं काही नाही. जसं तुमच्या क्षेत्रात आहे तसं आमच्या राजकीय क्षेत्रामध्ये